आहे. परंतु हा मुकाबला मात्र मिस करू नका मित्रांनो, कारण की आजचा टफ वाला आणि बिग वाला मुकाबला प्रत्यक्षात मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळतोय. वळूया आपण साईनाथ आलेले आहेत आणि साईनाथ त्यांचा आपण पाहिलं तर सामनावीराचा जो पुरस्कार आहे आपण त्यांना प्रदान करणार आहोत. मॅच विनिंग बॉलिंग त्यांनी केली आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की असं वाटलं होतं की कदाचित टीम हा सामना अगदी सहज घेऊन जातोय की काय. सामनावीराचा पुरस्कार आहे तो दिला जाईल साईनाथ यांना. अनिलजी कोम साहेबांच्या शुभ हस्ते अभिनंदन साईनाथ, तुमचं अभिनंदन. आणि एक प्रश्न विचारायचा, साईनाथ तुमच्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावा ठेवल्या होत्या गोलंदाजाने. ऑलरेडी 3 षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या आणि तुमच्या हातामध्ये चेंडू दिला, मग काय वाटलं होतं तुम्हाला, तुम्ही मॅच जिंकू शकताय काय? हो नक्कीच वाटलेलं असं. मॅच तर गेलेलीच होती पण एक ट्राय करून बघितलं. ह्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आपण बघितलं की पुढील मॅच मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील की नक्कीच भरपूर काही गोलंदाजांनी चुका केल्या गेल्या होत्या आणि मग काय सुधाराल पुढच्या मॅच मध्ये? नाही काय नाही चेंजेस. शुभेच्छा असते मला. बेस्ट ऑफ लक. आपण वैया सन्मान सोहळ्याकडे आता आमचे पाहुणे आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय. अनिलजी कोम जे आपण पाहिले तर या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडू स्पॉन्सर्स केलेले आहेत आणि त्यांचा आपण हा सन्मान करतोय. आपण पाहतोय हा सन्मान होत असताना अतिथी देवो भव, अतिथींचा मान सन्मान करणं हा धर्म मानला जातो आणि या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत सन्माननीय अनिलजी कोम साहेब आणि त्यांचा हा शुभ सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेसाठी सन्माननीय अनिलजी कोम साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स झालेले चेंडू आणि त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे. धन्यवाद साहेब, आपल्या मोलाचं सहकार्य मिळालं. वळूया कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज असतील आमचे साथी समर्थक मित्र विजयजी भोये. धन्यवाद जयेश डुकले. हॅलो हॅलो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म तस्मै श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. लाख इरादे बनते हैं टूटकर बिखरने जाने के लिए, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आपण या ठिकाणी पाहतोय साईबाबांच्या नावाने ही स्पर्धा मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. साई कृपा स्फोट राजावले आयोजित साई कृपा चषक यावेळेस आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची लिडिंग एज, चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्राच्या मागे, सीमारेषा पार येतो हा चौकार आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं बऱ्याच वेळेला हा मॅच आपल्याला निश्चितच पाहायला मिळाला आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आई शिवतानी गिरीज आणि पीर बाबा स्पोर्ट पापडी एक चुरशीची मॅच सातत्याने आपण पाहिले. संतोष डावलेच्या विरोधामध्ये पहिला चौकार या ठिकाणी ठोकला. यावेळेस दुसऱ्या बॉल वरती अगदी हा मोठा विकेट येतोय. निलेश बंद्रे नावाचा हा सिग्नेचर शॉट षटकार. धन्यवाद. ब्रेक्स चा बॉल निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता, परंतु बॅटरने ओळखलं, टप्प्याचा वेट केला आणि त्याच्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलं. यावेळेस हा चांगला बॉल या ठिकाणी टाकला गेलाय. यावेळेस बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि निश्चित त्याला अनुसरून चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला. यावेळेस वाईट रेषेच्या अगदी जवळून हा चेंडू यष्टिरक्षक आकाश दानवेच्या हातामध्ये गेला. यावेळेस आपण पाहिलं तर स्टेप आउट होऊन चेंडूला लॉंग ऑफ वरनं चेंडूच्या सीमारेषा बाहेर धाडलाय. हा देखील येतो षटकार.
डीजे धन्यवाद. या षटकाराच्या सायनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 16 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून अजून एक मोठा षटकार. 6 धावा. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं या इराद्याने हे मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये निलेश बंद्रेचा खेळ अतिशय चांगला पाहायला मिळतोय. पूर्णपणे हावी झालाय संतोष डावलेच्या गोलंदाजीवरती. यावेळेस चांगला फटका आहे. पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने मात्र चेंडूला ढकललं होतं. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 23 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाल्या. म्हटलं जातं ना, इमारत असो किंवा घर, ज्यावेळेस तुम्ही फाउंडेशन चांगला उभारता त्यावेळेस होणारी इमारत किंवा होणारं घर अतिशय सुंदर आणि मजबूत होत असतं. त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात लाजबाब झाली आहे पीर बाबा स्पोर्ट पापडे टीमची. मागच्या आठवड्यामध्ये निश्चितच याच मैदानावरती अतिशय चांगला खेळ राहिला होता पीर बाबा स्पोर्ट पापडे टीमचा. 87 धावा चेस करायच्या होत्या आणि अवघ्या 4 रनने तो सामना त्यांनी गमावला होता. राकेश चौधरी येतोय गोलंदाजी क्रमवरती. षटकातील पहिला बॉल राकेशचा. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतो. चेंडू जाईल गॅलरीजनच्या दिशेनं. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु सिंगल धाव संख्येवरती रोखलं गेले आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूची फेकी थोडीशी खराब आली आणि निश्चितच लगेच मात्र सेकंड घेर या ठिकाणी टाकला गेला आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. 2 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 25 आकड्यावरती. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पीर बाबा स्पोर्ट पापडे आणि आई जीवदानी स्पोर्ट गिरीज या 2 संघामध्ये. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस डिलिव्हरी. आडवा बॅटने चेंडूला हाफ वॉलीवर घेतलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. हर्ष भोईर त्या ठिकाणी होता आणि हर्षच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस जयेंद्र वाघे ऑन स्ट्राईक वरती होता. आकाश दानवे अगदी वेगाने आला होता, परंतु चेंडू गॅदर करू शकला नाहीये. कदाचित चेंडू गॅदर केला असताना इष्टांवरती निश्चितच नियम धाडला असता तर आणखी काही वेगळं जरूर पाहायला मिळालं असतं. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. म्हटलं जाताना सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं आणि तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. राकेश पुन्हा एकदा राईट मोड द विकेटने षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर वाईडची जी रेषा आहे त्याला पकडून मात्र यावेळेस गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच सहमत नाही आहेत. त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 28 धावा. मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. तर दोन्ही संघामध्ये गोलंदाज फलंदाज समान ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होते. ऑन स्ट्राईक होते निलेश बंद्रे. ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. गोलंदाजीच्या अगदी डोक्याच्या वरून हा शॉट खेळला गेला होता. स्टेट ड्राईव्हचा फटका सुंदर पाहायला मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला विवेक च्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल ऑन स्ट्राईक मध्ये जयेंद्र वाघे. यावेळेस जयेंद्र वाघेच्या झोन मध्ये हा चेंडू टाकला गेला आहे आणि त्या बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर 6 धावांचा मोठा शिक्का मात्र लावला गेलाय. षटकार धन्यवाद. धावसंख्या षटकाराच्या सायनं जाऊन पोहोचले ती म्हणजेच 35 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता जयेंद्र वाघेनं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये.
चेंडू येतोय डॉट आणि 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहिला तर 17.50च्या सरासरीनं 35 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश धनवी थोडस इंजर्ड असल्या कारणाने गोलंदाजी क्रमवरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरिता विवेक गोवारी हा मात्र यावेळेस नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा विवेक कडे देखील अनुभव आहे. त्याच्याकडनं देखील सातत्याने आपण चांगले बॉलिंग जरूर पाहिले. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये म्हटलं जातं ना, आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव, आणि तो अनुभव आहे गोलंदाज विवेक कडे. ब्रेक तो मिळून दिला जाईल का? षटकातील पहिला बॉल. निलेश पंधरे ऑन स्ट्राईक वरती यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. सूर्याची किरणे कदाचित क्षेत्ररक्षकाच्या डोल्यावरती आली असावी, तेच कारण या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळालं. कॅच खूप महत्वाचा होता आणि तो कॅच मात्र या ठिकाणी सुटताना आपण पाहतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36-36 आकड्यावरती. म्हटलं जातं ना, नशा करायची असेल तर कष्टाची करा, कारण आजार झाला तर तो तुम्हाला यशाचा होईल. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे ऑन साईडला. मयूर भुईर पुढे सरसावलाय, चेंडूला फील्ड करतोय. चेंडूची फेकी करीपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक सिंगल धाव. यावेळेस रोखला गेले गोलंदाज विवेक गोवारीच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. 2 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी पूर्ण झाला या तिसऱ्या ओव्हरमध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका येईल का? यस, येतोय. लॉंग ऑनच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार होतोय. षटकार. धन्यवाद. म्हटलं जातं ना, ज्या वेळी तुम्ही फलंदाजा झेल सोडता त्यावेळी फलंदाजा कॉन्फिडन्स दुणावला जातो, आत्मविश्वास वाढला जातो आणि तो मग हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतो. यावेळेस फटका फसला गेला होता आणि निश्चितच लॉंग ऑनला यावेळेस झेल मात्र पकडला जातोय आणि समाप्त होतोय निलेश पंधरेचा खेळ. इज आउट. धन्यवाद. निश्चितच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहत होतो, परंतु म्हटलं जातं ना, कधीच कुणाला कमी समजायचं नाहीये, कारण झाडावरच्या फुलाला देखील सुद्धा माहीत नसते सकाळी आपल्याला मशानात जावं लागेल की मग एखाद्या मंदिरामध्ये, कारण वेल त्याचा निकाल मात्र सातत्याने दर्शवत असतो. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला खेळ करत होता, परंतु लॉंग ऑनला मात्र पकडला झेल आणि विवेकनं ब्रेक थ्रो या ठिकाणी लावण्याचं काम केलंय. यावेळेस आपण पाहिला तर शैलेश भगत मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि परत त्याला मात्र जावं लागेल, कारण बॅक टू बॅक दुसरा ब्रेक थ्रो या ठिकाणी मिळवून दिलाय गोलंदाज मिस्टर विवेक गोवारीनं. चांगला कमबॅक. या ठिकाणी आपण पाहिलं तर पीरबाबा स्पोर्ट पापडी टीमच्या खेळाडूंना संधी आहे. 50 धावा जर एखाद्या खेळाडूने केल्या तर आनंद करांडे यांच्याकडनं 500चा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आयुष होतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 47, 47 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसरं चालू आहे आणि सध्या तरी चांगली वापसी करून दिली, कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडासा महागडा ठरला होता संतोष डावळे, त्याच्यानंतर राकेश चौधरी देखील महागडा ठरला होता, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विवेक गोवारी यांनी मात्र ब्रेक थ्रो मिळवून दिलाय. निलेश मंद्रे नावाचं वादळ होतं ते मात्र शांत केलं. त्याच्यानंतर शैलेश भगतला देखील मैदानाच्या बाहेर पाठवलं. यावेळेस आल्या आयुषनं मोठा
धमाका या ठिकाणी पेश केलाय. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. पिता पुत्राची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि आल्या आल्या या ठिकाणी आपण पाहिलं तर विवेक गोवारीच्या शेवटच्या बॉल वरती आयुष वाघेनं ठोकलाय मोठा षटकार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 49 49 धावा. थोडीशी मिस अंडरस्टँडिंग झाली होती या ठिकाणी. यावेळेस मात्र हा चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या 43 असताना थोडंसं मिस अंडरस्टँडिंग झाली होती. 47 चा आकडा निघाला होता मध्ये तोंडातून. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं करेक्शन मात्र या ठिकाणी केले गेले. धावसंख्या यावेळेस जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 55 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं. पहिला या ठिकाणी आपण पाहिला तर लॉंगांच्या वरून यावेळेस हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद धन्यवाद. आमच्या कॅमेरामॅनला निश्चितच सलामी देणारा हा षटकार या ठिकाणी होता. बचके हो असा इशारा आमच्या कॅमेरामॅनला या ठिकाणी दिला गेलाय. यावेळेस हा चांगला बॉल या ठिकाणी टाकला जातोय. मिस केला या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले होते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 61 61 धावा. मोहित भोरीचा हा पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक मोठा क्रॅकिंग शॉट. षटकार. जयेंद्र वाघे नावाचं वादळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इन फायर. काय जबरदस्त प्लातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जयेंद्र वाघे आणि त्याला साथ देतो त्याचा मुलगा आयुष वाघे. आयुषच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. त्याने देखील षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलंय. यावेळेस फुल टॉस बॉल. आणखी एक मोठा विकेट. षटकार. धन्यवाद धन्यवाद. या षटकाचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये 4 षटकार जरूर आलेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राकेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय परंतु डेंजर एंड मध्ये धावत होता तो म्हणजेच आयुष वाघे आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा कमी पडला. रनआउटच्या स्वरामध्ये बाद जरूर होईल. मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती जाऊन पोहोचले 74 74 या आकड्यावर त्याने लक्ष असणार आहे. 75 धाव्यांचं. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे पीर बाबा स्पोर्ट पापडी टीमच्या फलंदाजानं. सुरुवातीला आपण पाहिलं तर निलेश पंधरे ऑन फायर झाला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं शैलेश आला परंतु तो काही करू शकला नाहीये. मात्र नंबर 3 वरती आपण 4 वरती पाहिलं आयुष वाघेला. त्याने मात्र एक षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर षटक देखील समाप्त झालं आणि स्ट्राईक वरती जयेंद्र वाघे आल्यानंतर अगदी शेवटच्या षटकामध्ये त्याने धावा जबरदस्त घेतल्या गेल्या. जवळजवळ 4 षटकार त्याच्या बॅट मधनं आले आणि एक सिंगल. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले ते म्हणजे 74 या आकड्यावरती आणि लक्ष असणार आहे 75 धावांचं. आणि या 75
धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे मात्र निश्चितच थोड्या वेळानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन. थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन. माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समजत उद्या पण आज भी बोलेलो किस मी ती बोली आज नाही म्हणू नको म्हणे इम्रान हाशमी. मुझे फितूर पर बादशाह है मेरे जानू. हाँ कड़वी है वाली दिल है रंगाली इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने. हॅलो 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 धन्यवाद डीजे. मोठा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. 74 धावा धावफलकावरती आहेत आणि 75 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी जीवदानी स्फोट गिरीज संघाला. एवढेच आकाश धानवी आणि संतोष डावळे ही सलामीची जोडी. निलेश बंद्रे गोलंदाजी क्रमवरती. षटकातील पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंटला परंतु 2 धावा मात्र ठिकाणी निश्चितच पूर्ण केल्या जातील आणि 2 आपलं आणि संघाचं अकाउंट आहे ते या ठिकाणी ओपन करतोय हिटमॅन मिस्टर आकाश धानवी. म्हटलं जातं ना तुमचा सराव जर चांगला असेल तर तुम्हाला विजयापासून कोणी थांबवू शकत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूची हाताळणी चांगली होती जरूर या ठिकाणी. लॉकॉल मध्ये चेंडूची हाताळणी आपण पाहिली होती. चांगला फटका ऑन ड्राईव्हचा या ठिकाणी पाहायला मिळाला. एक सिंगल धाव सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती. पलटवार केला जाईल का? निलेश बंद्रेचा हा पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. क्षेत्ररक्षक दूरवरून या ठिकाणी आलाय आणि झेल मात्र सुटला गेलाय. संतोष डावळे गेम चेंजर खेळाडू आहे आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं निश्चित थोडंस कठीण जरूर जाईल टीम पीरबाबा स्पोर्ट पापडीसाठी. कारण तो कुठल्याही क्षणी गेम चेंज करू शकतो आणि ज्यावेळेस एक प्रमुख खेळाडू असतो त्याचा झेल सोडता त्यावेळेस निश्चितच पुन्हा एकदा कठीण परिस्थितीतून तुम्हाला मात्र जावं लागतं यात काही शंका नाही आहे. यावेळेस फटका चांगला आहे ऑफ साईडला. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला होता. सुरुवातीला आपण पाहिलं तर ऑन ड्राईव्हचा फटका होता. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका जरूर पाहायला मिळतोय. अनेक शॉट आहेत अनेक फटके सातत्याने आपण पाहिलेत या क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेस हा पुल्लरलेनचा बॉल मिड विकेटला बोलवलाय. पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. यावेळेस फुल कॉन्फिडन्स मध्ये या ठिकाणी आलाय पीरबाबा स्पोर्ट पापडी संघ.
दुधानी गिरीतला मात्र थोडस बॅकफुटती जरूर ढकललं यावेळेस. फटका सुंदर आहे, ओव्हर पिच बॉल होता आणि काय जबरदस्त हा शॉट पाहायला मिळाला. आकाश दानवेच्या बॅट मधनं येतो षटकार आणि या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 12 या कड्यावरती. फोटो सांगून ना 10 फोटो काढस बाग मागून तुझे जीव माझा काढस. फोटो काढला की लगेच रील काढायला बस. रोज घेतला आता वाईट घेतो, सूट करेल तसा मी अँगल देतो. चल पुरी काढ मी फोटो तुझा फोटो मी शोभल तसा. चल पुरी काढ मी फोटो तुझा फोटो मी शोभल तसा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. आज प्रमुख खेळाडू मिळत नाही आहेत पीर स्पोर्ट पापडी टीम मध्ये, म्हणूनच आज संधी मिळाली आयुष्य वाघे याला. कारण सूर्यकांत भुयाल नाहीये, सोहम दलवी नाहीये, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जतीन सोनावणे नाहीये. आज मात्र आयुष्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला, हा षटकार येतोय आणि षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. यस, बिम्मासाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. बघूया आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून काय डिसिजन येतोय. यस, फेअर डिलिव्हरी असणार आहे. लक्षात घ्या बॅटिंग करणाऱ्या टीमने आता मात्र रिव्ह्यू जो आहे तो गमावलाय, परत रिव्ह्यू घेता येणार नाहीये. षटकातील पुढचा बॉल. हो 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 हो, यावेळेस आपण पाहिलं तर मधली एसटी मात्र दाखवली होती आणि ती आयुषनं मात्र या ठिकाणी वाकवलंय. आउट संतोष डावले. म्हटलं जातं ना यशाचा मार्ग कठीण असतो, परंतु त्या मार्गाने चालणाऱ्याची कथा ही नेहमी इतिहास घडवते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला बॉल जरूर आयुषनं फुलटॉस हाताळला होता, षटकार मात्र त्याच्यावरती जरूर आला होता संतोषच्या बॅट मधनं. परंतु त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक परफेक्ट यॉर्करचा मारा केला आयुषनं आणि संतोष डावलेची एक मोठी विकेट ही मिळवलंय. मयूर भोईर एक यंगस्टर या ठिकाणी पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक महत्वाची बिग विकेट या ठिकाणी मिळवले आयुष वाघेनं. एक उभरता सितारा आहे पीर स्पोर्ट पापडी टीमचा आणि सध्या तरी चांगलं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना एक षटकार त्याच्या बॅटमध्ये जरूर पाहिला. षटकातील पुढचा बॉल. ओ हो हो, यावेळेस पुन्हा एकदा इष्ट्यांना फॉलो केलं होतं गोलंदाजानं. बाल बाल बच गए असं मला काही हरकत नाहीये, थोडासा अगदी वाचला या ठिकाणी. पण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू मात्र या ठिकाणी अगदी इष्ट्यांच्या जवळून रिलीज झाला होता, परंतु चेंडू आहे वाईट हे देखील विसरून चालणार नाहीये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरची अपील केली गेली आणि यस इष्ट्यांच्या समोर पकडला गेलाय. मयूर भोईर
हा देखील होतोय आउट. धन्यवाद डीजे. चांगले बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये होते यावेळेस. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक लेजंड प्लेयर राकेश. हो 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 आणखी एक दांडी गोल. परफेक्ट यॉर्कर. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय क्रिकेटच्या पटलावरती. परफेक्ट यॉर्कर निश्चितच खूप मायने राखतो आणि तो यॉर्कर निश्चितच या ठिकाणी पाहायला आपल्याला डावी एष्टी मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केले यावेळेस राकेश या खेळाडूची. आणखी एक मोठा धक्का बसतोय जीवताणी स्फोटगिरी टीमला. निश्चितच या ठिकाणी अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धक्के पे धक्का बसत असताना जीवताणी स्फोटगिरी टीमला म्हटलं जातं ना, आयुष्यात 3 प्रकारचे संघर्ष असतात. जीवन जगण्यासाठी संघर्ष, त्याच्यानंतर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष आणि एक ओळख टिकवण्यासाठी संघर्ष. मात्र यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या स्टेजच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. हा दुसरा वाईट आहे आयुष वाघे याचा. प्रत्येक चेंडू आपण पाहिला तर इष्टांवरती टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस वडिलांकडनं काहीतरी मेसेज जरूर दिलाय आपल्या मुलाला आणि आपल्या मुलाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी निश्चितच हा संदेश असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा इष्टांवरती हा चेंडू पाहायला मिळाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण जयेंद्र वाघेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 21 आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर धावा बनवायचे आहेत 75 आणि हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू टाकून झाले त्या हॅलो 5 शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. 13 चेंडू 54 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर हा सुंदर चेंडू होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. षटकाची झाली आहे समाप्ती. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर 54 धावांची आवश्यकता आहे. आणि बघूया कशा पद्धतीने 54 धावा केल्या जातील. एक छोटासा डीजे ब्रेक. किती सुंदर रूपा तुझा तू नाली तू परी. धन्यवाद धन्यवाद. चला थोडीशी घाई करायची. पिरबॉ स्फोट पापडी वेळेवर देखील लक्ष असू द्या. निश्चितच 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात आयुष्यामध्ये. एक नशीब नावाची गोष्ट आणि दुसरं म्हणजेच मेहनत नावाची गोष्ट. परंतु दोन्ही गोष्टीमध्ये खूप फरक आहे.
नशीब नावाची गोष्ट मेहनत नावाच्या गोष्टीसमोर कायम हार मानत असते आणि हे आपण सातत्याने पाहिलंय क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेस हे तिसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जयेंद्र वाघे. 12 चेंडू 54 धावांची आवश्यकता. जयेंद्र वाघेच्या षटकातील पहिला बॉल फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी निलेश. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय निलेश करणं. अचूक चेंडूची फेकी देखील येते. पहिल्या बॉलवरती 1 धाव जरूर आले. आता मात्र 11 बॉल 53 धावांची आवश्यकता. जोपर्यंत क्रीजवर हिटमॅन आकाश दानवे आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील जीवदानी स्फोटगिरी टीमच्या. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये. पूर्णपणे रोखला गेलाय, पूर्णपणे बांधून ठेवलंय जीवदानी गिरीज टीमच्या बॅटरला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल होता. ऑफ ब्रेक्स चेंडूची हाताळणी या ठिकाणी शेतात पाहायला मिळाली होती. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. हिटिंग एज लागली होती. दरम्यान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि निश्चितच त्याच्या माध्यमातून यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. म्हटलं जातं ना संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो परंतु त्याच्यासाठी लढणाराच यशस्वी होतो. त्यावेळेस फुलटॉस बॉल हाफ वॉलीवर चेंडूला घेतलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि निश्चितच काय जबरदस्त झेल पकडला होता परंतु झेल पकड असताना निलेश बंद्रे याचा पाय अगदी रेषेला लागला गेला आणि त्यांनी निश्चितच स्वतः सांगितलंय की हा षटकार आहे. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु कुठल्या प्रकारची धाव घेतली जात नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा फटका खूप सुंदर आहे. ब्रेकचा बॉल होता. थोडासा बॅकफूटवरती गेला बॅटर आकाश दानवी आणि त्याच्यानंतर एक मोठा बॅकफूट पंच या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूला पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चेंडू टाकून झाले तर या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 ओव्हर कंप्लीट झाले ना. 5 चेंडू टाकून झालेत. येस सर ओव्हर झाले. पहिला बॉल एक सिंगल त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट षटकार डॉट आणि हा षटकार. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा धावा आपण पाहिला या ठिकाणी तर 41 धावा हवे आहेत. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर वाईट येतोय. शैलेश भगत नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज भरपूर गोलंदाजाची कमतरता आहे पीरवास्फोट पापडी टीम कडे परंतु युवा गोलंदाजावरती थोडासा कॉन्फिडन्स दाखवला आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू शैलेश भगतचा खूप चांगला आहे. लेन अँड लाईन निश्चितच चांगली आहे. पहिला चेंडू जरूर या ठिकाणी आपण पाहिला तर वाईट पट्टीच्या थोडासा मात्र बाहेर टाकला होता मात्र यावेळेस सुधारणा केली गेली.
यावेळेस आपण पाहतोय आणखी एक चांगला बॉल, लेन अँड लाईनचा वापर अतिशय चांगला केला जातोय शैलेश भगतच्या माध्यमातून. कारण आज आपण पाहिलं तर सूर्यकांत भुयाल नाहीयेत, सोहम दलवी नाहीये, जतीन सोनावणे देखील नाहीये आणि तरी सुद्धा मात्र चांगला खेळ झालाय पीर स्पोर्ट पापडे टीमचा. यस, यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण मिडविकेटला झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय आणि आपण पाहिलं तर विवेक गोवारी हा देखील होते आउट. आता पूर्णपणे निश्चितच जो खेळ आपण सातत्याने पाहायला जीवदानी स्फोट गिरीट टीमचा तो खेळ पाहायला मिळाला नाहीये या मॅच मध्ये. पूर्णपणे वर्चस्व राहिलंय या मॅच मध्ये पीर बाबा स्पोर्ट पापडे टीमचं. कारण सुरुवात चांगली करून दिली होती निलेश बंद्रेनं आणि शेवट देखील गोड होताना या ठिकाणी आपण पाहतोय पीर बाबा स्पोर्ट पापडे टीमचं. म्हटलं जाताना ज्या वेळेस सुरुवात चांगली होते त्यावेळेस एंड देखील खूप चांगला होतो आणि निश्चितच हे सिद्ध करून दाखवलंय पीर बाबा स्पोर्ट पापडे टीमनं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर लेग ब्रेक चा मारा या ठिकाणी जरूर केलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये जरूर या ठिकाणी वलताना आपण पहिला डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे शैलेश भगतनं देखील. षटकातील पुढचा बॉल यावेळेस थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक वाईट बॉल. यानंतर मॅच आपण पाहणार आहोत जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा आणि त्यांच्या समवेत विजयी संघ. यावेळेस हा चेंडू क्रीजच्या बाहेर टाकला गेलाय. नो बॉल. चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 4. अजून सुद्धा 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. फ्री हिट लाईफ लाईनचं सिग्नल मात्र या ठिकाणी ऑन केलंय. फ्री हिट असणार आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु फ्री हिट बॉल होता. कुठल्या प्रकारचा यावेळेस आपण पाहिलं तर नेम धरून गेम केलाय आणि निश्चितच सर्व क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाचा खेळ असतो तो म्हणजे जयेंद्र वाघे याचा आणि तो या ठिकाणी दाखवत असताना रनआउटच्या सुरूमध्ये आणखी एक विकेट या ठिकाणी मिळवली जाते. थोडासा प्रॉपिंग क्रीज मध्ये लेट पोहोचला गेला प्रशांत. आता मात्र कौशिक येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आकाश धानवी ऑन स्ट्राइक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच पीर बाबा स्पोर्ट पापडे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन पीर बाबा स्पोर्ट पापडे अँड हार्ड आई जीवदानी स्पोर्ट गिरीश संघ. आकाश धानवी, त्याच्यानंतर संतोष डावळे, राकेश चौधरी, भोईर ब्रदर्स. अतिशय चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय या मॅच मध्ये. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळ करून मात्र प्रथम क्रमांकात पारितोषिक या ठिकाणी पटकावलं होतं जीवदानी स्पोर्ट गिरीज या संघानं. परंतु यावेळेस आपण पाहतो या शाही कृपा चषकामध्ये थोडासा कमी पडला आणि पहिल्याच मॅच मध्ये त्यांना मात्र परतीचं तिकीट काढावं